मित्रांनो, विशाल ब्लॉग्स 12-14 यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर उद्या हिंद केसरी काशेगावचं मैदान तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपच्या नंदी टॉपच्या पायऱ्या दिसणार आहेत. सर्वांना उत्सुकता लागली ती म्हणजेच कोणता नंदी कुणाबरोबर पळणार तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोण नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो बरं का. आणि काय फिक्स पैरे आणि काय संभावित पैरे असणार आहेत, कारण की मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपच्या नंदी टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे. तर टाइम नाही घेता आपण सांगायला सुरू करूया मित्रांनो. नक्की कोणता नंदी कोणाबरोबर पळेल. तर पहिलंच असणार आहे ते म्हणजेच विठ्ठलाचा तेजा नक्की कोणाबरोबर पळेल. विठ्ठलाचा तेज आहे मित्रांनो आपल्याला पैठण दिसेल तो म्हणजेच दिवाण्या म्हणजे घरचा साज आपल्याला पैठण दिसणार आहे. विठ्ठलाचा तेजा आणि दिवाण्या घरचा साज पैठण दिसणार आहे. कारण की जेव्हा जेव्हा ही जोडी पाहिली तेव्हा ही जोडीने तुम्हाला माहितीच गुलाल घेतली अशी जोड आहे आणि या जोडीला तोडच नाही. त्याच्यामुळे ही एक टॉप जोडी आपल्याला पैठण दिसणार आहे येणाऱ्या काशेगावच्या मैदानामध्ये उद्याच्या मैदानामध्ये. आता 2 नंबरचा असणार आहे तो म्हणजेच कारुंटेकरांची आणबान शान कारुंटेकरांचा चिक्या नक्की कुणाबरोबर पळेल. तर कारुंटेकरांचा चिक्या आणि मित्रांनो सर्जा दहादा ही एक टॉप जोडी पळायची आपल्या दाट शक्यता आहे. ही आपल्याला मित्रांनो पैठण दिसू शकते बरं का. आता असणार आहे 3 नंबरचा ती म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी मित्रांनो म्हणजेच विठ्ठलाना चा चिक्या नक्की कोणाबरोबर पळेल. विठ्ठलाचा चिक्या, कारण की आता तुम्हाला माहिती आहे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतो. जाईन त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय असा मित्रांनो चिक्या आहे. तर नक्की कोणाबरोबर पळेल. तर चिक्या आणि आपल्याला मित्रांनो पैठ नसेल ती म्हणजेच मिलिंद शेट यांचा भुंगा डॉन तुम्हाला माहितीच आता चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतोय. भुंगा बिनजोड असेल घाट असेल मित्रांनो गाजवून ठेवतोयच. आणि गेल्या मैदानामध्ये 2 नंबर केला तुम्हाला माहितीच लखननी आणि भुंगानी. हे की मित्रांनो आपल्याला भुंगा डॉन आणि चिक्या हे टॉप जोडी आपल्याला पैठणी दिसेल. विठ्ठलाचा चिक्या आणि भुंगाडॉन. आता असणार आहे 4 नंबरचा ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन नक्की कोणाबरोबर पळेल. तर छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि आपल्याला मित्रांनो घोटचा सर्जा परत पळायची खूप शक्यता आहे बरं का. त्याच्यामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि मित्रांनो घोटचा सर्जा ही एक टॉप जोडी आपल्याला पैठणी दिसेल उद्याच्या मैदानामध्ये. आता असणार आहे 5वा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणाबरोबर पळेल. तर वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेकरांचा बादल बरं पळायची शक्यता आहे. त्यामुळे एक टॉपची जोडी असू शकते बरं का येणाऱ्या काशेगावच्या मैदानामध्ये. आता असणार आहे 6वा पायरा ती म्हणजेच मित्रांनो उर्मिला त्यांचा कंदूरचा राजा तुम्हाला माहितीच कंदूरचा राजाने कोणाबरोबर पळेल. तर राजा आणि चित्र हे टॉप जोडी आपल्याला पैठणी दिसेल ह्या मैदानामध्ये. आता असणार आहे हिंद केसरी सचिन कोणाबरोबर पळेल. तर मित्रांनो ही आपल्याला कन्फर्म माहीत नाही संभावित पायरा आहे. ती म्हणजे हिंद केसरी सचिन आणि मथुर 1001 ही पण जोडी पळायची शक्यता आहे बरं का. नक्कीच मला कमेंट करून सांगा ही जोडी पळेल का. आता असणारे 8वा मित्रांनो ती म्हणजे घरणेकीकरांचा घरणेकीचा राजा नक्की कोणाबरोबर पळेल. तर डोरलीकरांच्या हरण्याबरोबर पळायची शक्यता आहे बरं का. हिंद केसरी जोड आहे तुम्हाला माहिती आहे. पुशेगाव मैदानाची मित्रांनो 1 नंबरची मानकरी अशी जोड आहे ही. त्याच्यामुळे ही जोडी आपल्याला पळायची शक्यता आहे. आता नाव वाचणार आहे ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका जानंदिनी अखंड महाराष्ट्र हातून उडले असा बाकासूर नक्की कोणाबरोबर पळेल. तर मित्रांनो बाकासूरचा पण पायरा चांगलाच असेल बरं का. ती म्हणजेच मल्हार 11-11 किंवा मित्रांनो संतोष तोडकर यांचा तुम्हाला माहितीच मल्हार 11-11 किंवा मित्रांनो कळंबीचा शंभू ह्या दोन्ही नंदीपैकी एक नंदी आपल्याला पाहिजे दिसू शकतो. किंवा मामा धप्पा ते तुम्हाला माहिती आहे एखाद्या वेळेस दुसरा पण असू शकतो. आणि असं आपल्याला समजतं की नवीन चेहरा आहे बाकासूर बरं. त्याच्यामुळे सर्वांची उत्सुकता लागली ती म्हणजे बाकासूरचा पायरा नाही कोण आहे. तर मला वाटते मल्हार असेल बरं का नवीन चेहरा म्हणजे काय सांगू शकत नाही. बघू नक्कीच. आता असणार आहे 10वा मित्रांनो हिंद केसरी लक्ष्याने कोणाबरोबर पळेल. तर हिंद केसरी लक्ष्या आणि मित्रांनो आपल्याला पैठण दिसेल ती म्हणजेच हिंद केसरी अर्जुनच आता सध्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतोय अर्जुन. एक टॉप जोडी आपल्याला पैठण दिसेल हिंद केसरी लक्ष्य आणि अर्जुन. आता असणार ती म्हणजे 11वा पायरा शेवटचा ती म्हणजे शाकीरबाई यांचा राजा मित्रांनो शाकीरबाई यांचा सम्राट शाकीरबाई यांचा सम्राट कोणाबरोबर पळेल. कारण की सम्राट पण टॉपमध्ये पळतो आणि राजाची अशी अपडेट भेटते की राजा येणार नाही. पण मला वाटते बरं का येईल बरं का या मैदानामध्ये, कारण हिंद केसरी मैदान त्याच्यामुळे. तर आपल्याला सम्राट पैठणी दिसू शकतो ती म्हणजे प्रभू बरं एक टॉप जोडी, कारण की प्रभू पण टॉपमध्ये पळतो. त्याच्यामुळे एक टॉप जोडी एकत्र आली तर नक्कीच ही जोडी काहीतरी करणार. आणि आजची व्हिडिओची मित्रांनो तुम्हाला सांगायचं होते आणि कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका विशाल ब्लॉग्स 12-14 यूट्यूब चॅनलला. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. तर मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय.